चला सामना स्टार्ट होईल थोड्याच वेळात. सलामीची फेर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आरपीएफ दलामध्ये नक्कीच प्रमुखपदी विराजित असलेले आपले ऋषी कुमार शुक्ला सर आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी करताना स्ट्रायकिंग एंडला. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मेन इन ब्लू आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थातच त्यांचे साथीदार प्रत्येकी 4 षटकांचा असणार आहे. असं सूर्य अस्ताला चाललाय त्या अनुषंगाने कुठे ते 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एससी बॉम्बे विपक्ष एससी कल्याण. एससी बॉम्बे संघ फलंदाजी करतोय. पहिल्याच बॉलवर सिंगल आली आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे परंतु यावेळेस मात्र बॉल बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. फिल्डर तेथे स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. रन्स येत नाहीये. फटका चांगला आहे. कव्हर रिजन मध्ये इनफिल्ड मध्ये झेलची संधी होती परंतु झेल ड्रॉप. आणि त्या दरम्यान 2 धावा. थ्रो देखील चांगला पाहायला मिळाला होता. पोलीस दल म्हटलं तर नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अनेक पोलीस दलातले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. संभाजी पाटील उर्फ बबलू पाटील आपल्याला एसपीएल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने यावेळेस फटका चांगला होता. डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून सिंगल पाहायला मिळाली. जरूर ड्युटी देखील निभावत असतात आणि त्या अनुषंगाने कुठेतरी फिजिक्स वर देखील लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय पोलीस दलांच्या. चौकार हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. पोलीस पाटील अर्थातच रघुनाथजी गायकर यांच्या माध्यमातून. बॅटची लिडिंग एज. शॉट थर्डला चांगला झेल. फलंदाज फेल. पहिल्या विकेटचं पतन एससी मुंबई संघाला. पार लेट फंटेड हा आलाय 4 चौकार. आणि नक्कीच सन्मान देताना फलंदाज या दरम्यान कोणती धाव येत नाहीये. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर झाल्या त्या 7 धावा एससी मुंबई संघाच्या. मुकेश यावेळेस चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान बाणान बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती पाहायला मिळते.
यावेळेस मात्र डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, आणि तिथे मात्र चित्त्याच्या चपलाईने यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले चांगलं यष्टी रक्षक. आणि त्या दरम्यान अजून एक विकेटचं पतन, विकेट क्रमांक 2. बॉल किती झाला बघ, दुसरा ओव्हरचा बॉल बघ. झाली ती ओव्हर आता ओव्हर झाली. डान्सिंग डाऊन दी ग्राउंड, मिडल ऑफ दी बॅट, फटका चांगला आहे, डाऊन दी बॉल, फिल्डर पोहोचेल का, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. 1 बाउन्स, उचलतील फेकतील त्या दरम्यान. असं 2 धावांचं मानस दाखवलं गेलं होतं. रनआउटच्या सुरुवात विकेट देखील येते, 1 धाव जरूर ऍड केली जाईल. धावसंख्या धावफलकावर 10 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. सामन्याचा विचार करायचा झाला, एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय लढत. SC मुंबई विपक्ष SC कल्याण या 2 संघांदरम्यान प्रथम फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो SC मुंबई. आणि या सामन्याच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळेल बेस्ट फिल्डर ट्रॉफी आहे, बेस्ट बॅटर साठी ट्रॉफी आहे, बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी आहे, आणि बेस्ट कॅचर साठी देखील ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. सिंगल आली आहे, सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 11 धावा. खाकी आहे तो झाकी आहे म्हटलं जातं ना, आणि ती खाकी कमवण्यासाठी अनेक कष्ट आणि पराकाष्ठा कराव्या लागतात. यावेळेस मात्र हिट विकेटच्या स्वरूपात विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. विकेट क्रमांक 4. तिसरं षटक मार्ग असतंय. 4 बॉलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 11 धावा. लॉफ्ट केलाय, फिल्डर आहे, डाऊन दी बॉल, व्हॉट अ कॅच, व्हॉट एड जजमेंट. जणू काही वाटतंय की अगदी सरावानिशी मैदानाच्या आतमध्ये उतरला SC कल्याण संघ, आणि इथे मात्र प्रेक्षणीय झेल टिपला जातोय. ब्लू जर्सी मध्ये असलेल्या नक्कीच फिल्डर्सच्या माध्यमातून चांगला झेल. पुढचा बॉल, बॅटची लिडिंग आहे, चेस्टनच्या मागे क्लेवर विकेट कीपिंग पाहायला मिळते. अजून एक झेल, अजून एक फलंदाज, बॅक टू दी डगआउट. विकेट हॅट्रिक संपन्न होते. थँक्यू डीजे. बॉलर नेम सुहासच्या माध्यमातून हॅट्रिक घेतली जाते. विकेट हॅट्रिक संपन्न होते. सुहासचा हा बॉल, पुन्हा एकदा बॅटची कड, आणि पुन्हा एकदा दोन्ही गाड्या एकाच रुलावर आपल्याला पाहायला मिळतात, आणि रनआउटची संधी. यस, रनआउट होतोय, विकेट सॅक्रिफाईस. अजून एक विकेटचं पतन, विकेट क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. टीट फॉर टॅट, जशास तसे प्रत्युत्तर मैदानाच्या आतमध्ये देताना सुहास. विकेट हॅट्रिक देखील संपन्न केली गेली. तोच गोलंदाज आग उगतोय. ऑन साइडला फटका चांगला, देखना स्ट्रोक, गॅप शॉट सिलेक्शन. यावेळेस मात्र फंबलिंग, 1 बाउन्स, 2 बाउन्स. दणदण करत चेंडू जाईल का, परंतु अडवण्यात यश संपादन झालंय. त्या दरम्यान पंच किती धावा आहेत? 3 धावा या दरम्यान आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतात. 3च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
यावेळेस ते सर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली. डॉट चेंडू येतोय. डॉटच्या साहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली 14 या आकड्यावर. पुढचा बॉल सन्मान देताना इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रनआउटची संधी पण तू गॅदर करण्यामध्ये चुका पाहायला मिळतात सुहासच्या माध्यमातून. 2 बॉलचा खेळ शेष आहे आणि धावा झाल्यात त्या 15 धावा स्कोरबोर्डवर. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅट बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा साधण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉलची समाप्ती. पुढचा बॉल याही वेळेस डॉट बॉल येतोय आणि अशा पद्धतीने लॉंग स्टॉप रिजन मध्ये बॉल जरूर ट्रॅव्हल झाला होता परंतु तिथे मात्र अडवण्यात यश प्राप्त झालंय. षटक क्रमांक 4 संपुष्टात आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 15 धावा आणि 16 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. या इनिंग मध्ये एकंदरीत पाहायचं झालं तर एकही चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. एक चौकार जरूर आला होता परंतु त्यानंतर एकही चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. पण तो म्हटलं जाताना लहरों से डरकर यूं ही नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. आणि इथे मात्र कोशिश करावी लागणार आहे. फलंदाजी करणाऱ्या अर्थातच फिल्डिंग करणाऱ्या एससी मुंबई संघाला, कारण की लो स्कोरिंग मॅच आहे आणि इथून मात्र त्या धावा डिपेंड करायच्या आहेत. त्या डिपेंड करताना कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल पाहणं गरजेचं आहे. एससी मुंबई विपक्ष एससी कल्याण असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पोलीस दलातील अनेक खेळाडू इथे मात्र या सामन्यामध्ये हजेरी लावताना. ओपनिंग पेयर मैदान के अंदर भेजना है आपको. चलो एससी कल्याण 15 रन ऑन अ बोर्ड देखने को मिला पहली इनिंग में. जो एससी मुंबई ने बना है उसमें एक चौका देखने को मिला जो कि इंडिविजुअल पूरे इनिंग में देखने को मिला और उसके बदौलत जो स्कोर कार्ड है वो 15 ऑन अ बोर्ड देखने को मिला. 16 रन का टारगेट दिया गया है जो एससी कल्याण को चेस करना है. बॉलर फर्स्ट बॉल, पहला ही बॉल कट करना था लेकिन यहाँ पे ऑफ स्टिक के ज्यादा बाहर लेंथ देखने को मिली. उसकी बदौलत अंपायर्स कॉल इट्स वाइड डिलीवरी. 16 रन यहाँ पे बचाने हैं एससी मुंबई को. इस बार वाटर डिलीवरी, राइजिंग एंड सरप्राइजिंग डिलीवरी देखने को मिली बॉलर के माध्यम से और डॉट बॉल यहां पे आता हुआ. पावर प्ले का ये ओवर देखने को मिल रहा है. इस बार लीडिंग एज है क्या देखना पड़ेगा लेकिन फिर से डॉट बॉल.
लगातार 2 डॉट गेंदें अपने को देखने को मिल रही है बॉलर के माध्यम से। अच्छी बॉलिंग, उसी दिशा में खेलने का प्रयास जरूर था, लेकिन इस बार फिर से वही चित्र मैदान के अंदर। फिर से तीसरा डॉट बॉल आता हुआ, कहीं पे निगाह कहीं पे निशाना। इसके पहले जो बैटर देखे गए थे अच्छे मिडल कर रहे थे, लेकिन इस इनिंग में उसके विपरीत दिख रहा है। ये इस बार लीडिंग एज है, डाउन दी बॉल फील्डर पहुंच पाएगा क्या, नहीं है, लेकिन फील्ड करेंगे तब तक। एक रन आ रही है यहाँ पे, सिंगल की बदौलत स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। 2 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ विदाउट विकेट। इस बार घुमाना चाहते थे, लेकिन बैट एंड बॉल का संपर्क होता हुआ नजर नहीं आ रहा है। इस दरमियान डॉट बॉल। व्हाट अ बॉलिंग, मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी देखने को मिल रही है। बॉलर अगली गेंद, इस बार लॉफ्ट जरूर किया था, रन आउट होंगे क्या, लेकिन वहां पे फंबलिंग देखने को मिली, उसकी बदौलत 1 रन कंप्लीट होता हुआ। इस 1 रन के बदौलत पहली ओवर भी यहाँ पे समाप्त हो रही है, और पहले ओवर के बाद जो रन्स देखने को मिल रहे हैं स्कोर बोर्ड पे, वो 3 रन ऑन बोर्ड, लॉस ऑफ विदाउट विकेट टीम एससी कल्याण की। इस बार अच्छा स्ट्रोक देखने को मिला, एक्स्ट्रा कवर चीरते हुए गेंद जाएगी धन 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 सीमा रेखा पार। पहला 4 चौकार। पहला चौका आता हुआ, बल्लेबाज के बल्ले से अच्छी बैटिंग मैदान के अंदर। फिर से एक बार देखते हैं, हाफ ट्रैक करता, उसको पुल करना चाहते थे, कट करना चाहते थे, फिर से विफल होते हुए बल्लेबाज, और डॉट बॉल आता हुआ। इक्वेशन खुलता हुआ। अम्ब्रेला टाइप फील सेट देखने को मिल रही है। लो स्कोरिंग मैच है, इस बार भी अच्छा स्ट्रोक देखने को मिल रहा है डीप बैकवर्ड पॉइंट रीजन में। वहां पे फील्डर थे, तब तक सिंगल आती हुई। सिंगल के जरिए स्कोर बढ़ता हुआ। 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ विदाउट विकेट एससी कल्याण टीम की। अच्छी बल्लेबाजी अब तक देखने को मिल रही है। ओहो, इस बार अक्रॉस द बैट खींचने का प्रयास था, फिर से वही चित्र मैदान के अंदर, बैट और बॉल का संपर्क होते हुए नहीं दिख रहा है, और डॉट बॉल आता हुआ। दूसरी ओवर प्रगति पथ पे है, और उस ओवर में 5 रन खर्च करते हुए बॉलर डॉट बॉल आता हुआ। फिर से वाइट बॉल। अगला बॉल चॉप करना चाहते थे, लेकिन फिर से बैटर बॉल का संपर्क होते हुए नहीं दिख रहा है, डॉट बॉल आता हुआ। इसी तरह अगली गेंद इस मर्तबा इट्स डॉट बॉल। 2 ओवर के बाद रन्स आते हुए 8 रन ऑन बोर्ड, और इक्वेशन अभी
12 ball. Remaining 12 ball and 8 runs required. हाफ ट्रैकर पुल करना चाहते थे लेकिन इस मर्तबा भी बैट बॉल का संपर्क होते हुए नहीं दिख रहा है. ज्यादा राइजिंग होती हुई डिलीवरी. इट्स वाइड बॉल और वाइड के रूप में एक धाव यहाँ पे ऐड की जाएगी स्कोरर के माध्यम से. इस मर्तबा व्हाट ए शॉट, व्हाट ए ट्रिमेंडस इट इज. फील्डिंग वहां पे भी अच्छी होती हुई डीप में और उसकी बदौलत सिंगल आता हुआ. स्ट्रोक अच्छा था लेकिन अच्छी फील्डिंग डीप में देखने को मिल रही है. हाफ ट्रैक करता, शॉर्ट आर्म पुल सक्सेसफुल. बॉल को भेज दिया सी महाराष्ट्र पार. या आता हुआ श्रद्धांजलि चषक चौकार. इक्वेशन अभी खुलता हुआ. 2 रन्स रिक्वायर्ड है. गेंदे बाकी है. दस और 10 गेंद में 2 रन बनाने मैच जीतने के लिए ऐसे कल्याण टीम को देखना होगा किस तरह बल्लेबाजी की जाती है या फिर अच्छी गेंदबाजी करते हैं या नहीं है. एससी मुंबई टीम व्हाट ए बॉलिंग, नाइस पीस ऑफ बॉलिंग मैदान के अंदर करते हुए. बॉलर मैन इन ब्लू, स्काई ब्लू. अगली गेंद हाफ ट्रैक करती उसको सम्मान देते हुए बल्लेबाज मैदान के अंदर डॉट बॉल आता हुआ और सूझबूझ भरी हुई बैटिंग अपने को देखने को मिल रही है मैदान के अंदर दोनों बैटर्स के माध्यम से. और यहाँ पे स्ट्राइक रोटेट करते हुए दोनों फलंदाज. अगली गेंद इस मर्तबा कट करना चाहते थे. फिर से बैट और बॉल का संपर्क होता हुआ नहीं नजर आ रहा है इस दरम्यान डॉट बॉल. एग्जीबिशन मैच आप देख रहे हो दोस्तों. कट करना चाहते थे. फिर से वही चित्र मैदान के अंदर डॉट बॉल आता हुआ और इसी प्रकार 3 ओवर के बाद रन्स बने 14 ऑन बोर्ड और 2 रनों की जरूरत जरूर है यहाँ पे. 6 गेंदे और 2 रन्स. इस बार शॉट अच्छा था, विनिंग शॉट आता हुआ. इसी तरह ये सामने में जीत हासिल की है एससी कल्याण टीम ने और यहाँ पे परास्त किया है एससी मुंबई टीम को. वेल प्लेड टीम एससी कल्याण एंड हार्ड लक एससी मुंबई. या दरम्यान शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित गायकर नक्कीच एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे मानिवली संघाचा आणि आज मात्र त्याने नक्कीच अमावस्येनंतर आपला चेहरा दाखवलाय. रोहित गायकर यायचे. तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. हरेश जी गायकर त्यांना देखील विनंती असेल की त्यांनी देखील यायचे. ओव्हर टाइम वर्क करतात आणि त्यातून वेळात वेळ काढून क्रिकेटला देखील वेळ देतात. नितेशजी गायकर कुठे असतील त्यांनी. मुकेश गायकर, मुकेश गायकर यायचंय.
जाईल प्रेक्षणीय लढत जी एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती त्या मॅच मध्ये SC मुंबई आणि SC कल्याण अशा दोन टीम पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यामध्ये विजय संपादित केलाय ते म्हणजेच SC कल्याण संघाने आणि त्या अंतर्गत या सामन्यामध्ये बेस्ट बॅट्समनचा किताब जातोय IPF बेलापूर वेल प्लेड चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून IPF बेलापूर बेस्ट बॅटर ऑफ दी टूर्नामेंट बेस्ट बॉलर का किताब जा रहा है सुहास बेस्ट बॉलर का किताब जा रहा है सुहास अच्छी गेंदबाजी उनके माध्यम से वेल प्लेड बोथ ऑफ यू गाइज और उसके बाद जो कैच लपका था बेस्ट कैच के लिए भी एक अवार्ड था अवार्ड गोज टू दी पोल IPF कैच ऑफ द मैच और एक प्राइज था बेस्ट फील्डर के लिए इस मैच में जिसने अच्छी फील्डिंग दिखाई और कुछ रन सेव किए इस अवार्ड गोज टू दी जावेद सर और एक अवार्ड देंगे यहाँ पे बेस्ट टीम मेंबर SC कल्याण और एक अवार्ड देंगे बेस्ट टीम मेंबर्स शबीर सर ऑर्गेनाइज के लिए सर हमारी तरफ से इतना बड़ा उत्साहवर्धक किया IPF लोनावाला साहब के लिए सॉरी IPF टिटवाला साहब के लिए सॉरी IPF टिटवाला साहब प्रोत्साहन के लिए धन्यवाद बहुत उत्साहवर्धक है टूर्नामेंट एक और गोपाल राय के लिए गुड कोऑर्डिनेटर विद गोपाल राय राउत साहब के लिए उप चेयर लीडर्स उत्साहवर्धक काम करने के लिए राउत साहब के लिए सम्मानित करते हुए सीनियर DSC महोदय IPF करजत साहब
IPF कर्जत साहब को मनो सम्मानित करते हुए सीनियर डीसी महोदय। और अब ऑर्गेनाइजर्स को निवेदन करता हूँ, यादव साहब, SP यादव साहब, रिजर्व इंस्पेक्टर महोदय, नया जोश। इथे मात्र नक्कीच यतोची सन्मान केला जाईल. माईची उबदार शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन इथे मात्र सन्मान केला जातोय. पाहू शकता ऑन स्क्रीनवर विजयजी देशेकर साहेबांच्या माध्यमातून. वेल प्लेड गाइज. यहाँ पे IPF टिटवाला को मैं फिर से थैंक यू बोलूँगा। इनके घर पोस्ट में इनॉग्रेशन था, बहुत अच्छा इनॉग्रेशन हुआ। उसके बाद जो इस डिवीज़न की स्पिरिट है कि सारे इंस्पेक्टर्स और सारे स्टाफ जितने हो सके सब मिल के खेले कूदें और अपनी जितनी थकान है उसको दूर करें, तो उसमें उन्होंने एक लीडरशिप, एक अच्छा कदम उठाया, सबको इकट्ठा किया। और आप लोग जितने लोग आए हो वो अच्छी बात है। ज़्यादा से ज़्यादा इंटरेस्ट लेके अगर लोग आएंगे और मिलते रहेंगे तो एक दूसरे के साथ कोऑर्डिनेशन भी अच्छा रहेगा, एक दूसरे के लिए पॉजिटिव एनर्जी भी अच्छी लगेगी। और दूसरा, कई सारी चीज़ें जो आदमी को कंफ्यूजन रहता है कि कहीं मेरे से कोई नाराज़ तो नहीं है, वो इंस्पेक्टर इतने, वो मेरे को ऐसा बोल दिया, कहीं क्या था। तो जब आप ऐसे मिलते हो तो सारी चीज़ें दूर हो जाती हैं। और इसके बाद विजय देशकर जी का भी धन्यवाद कि आपने बहुत अच्छे से इसको ऑर्गेनाइज किया। प्रतीक 11 ओम साई मानिवली आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो की तुम्ही या सर्वांना इथे खेळायला एक चान्स दिला. खरोखर वेळात वेळ काढून सर्वांचं, मुकेश असेल, तुमची सर्व टीम असेल,